कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कुठे निघालीस? खाली जाते केतकी काकूंना बघायला। केतकी काकू एकदम बरी आहे। मी आत्ताच तिला जाऊन भेटून आलोय। तिला सगळं एक्सप्लेन केलं। तिला सांगितलंय दार लावून घे आणि काहीही वाटलं तर फोन कर किंवा सरळ आरडाओरडा सुरू कर म्हणून। आणि मला नाही वाटत नेत्रा की विरोचक आता काही करेल। या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली आहे, आपल्यापैकी कोणीच विरोचकासमोर नमतं घ्यायला तयार नाहीये। प्रत्येक जण आपापल्या परीने विरोचकाशी लढतोय आणि याचमुळे त्या विरोचकाचा कॉन्फिडन्स कमी होतोय आता। बरं, आपण अस्तिकासोबत जे काही केलंय त्यामुळे विरोचक स्वतः खचलाय। तुला काय वाटतं नेत्रा, अस्तिका हे सगळं कसं करेल मॅनेज? कालपर्यंत ती विरोचकाशी गुलाम होती, पण आता तिला विरोचकाशीच लढायचंय। करू शकेल ती हे सगळं हँडल? मला वाटतं ती सगळं व्यवस्थित करेल। शेवटी तिचं प्रेम आहे ना तुमच्यावर। प्रेम तर आहेच, म्हणून तर सगळं पॉसिबल आहे। नेत्रा तुला सांगू, अस्तिका माझ्या जवळ आली ना की मला काहीतरी वेगळंच फिलिंग येतं। वेगळं म्हणजे? सांगा ना, वेगळं म्हणजे? वेगळं म्हणजे मला असं वाटतं की आमच्यात काहीतरी कनेक्शन आहे। त्रेतायुगात आम्हीच एकमेकांचे प्रियकर प्रेयसी होतो की काय? काय बोलताय तुम्ही? असं कसं असेल? त्रेतायुगात दुर्मत होता ना तिचा प्रियकर। हो, पण दुर्मतच्या आधी आमच्यात असं काहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही ना? आणि समजा त्रेतायुगात तुमच्यात तसं काही असलं तर मग? तसं काही असेल तर मग बघू। म्हणजे हे कनेक्शन, तुम्ही सतत कनेक्शन कनेक्शन काय म्हणताय? नेत्रा, नेत्रा, ऐकू, मस्करी करतोय मी। अशी मस्करी? खरंच मस्करी केली। तू मला दगा देऊ शकत नाही। शक्तिशाली राक्षस लाचार झाला, हो ना? तुला काय माझी मदत हवी आहे? मी काय मदत करणार म्हणा? तू विरोचक राक्षस आणि मी शेखर आहे अध्यक्ष। पण जरी सांग काही मदत हवी असेल तर। बाकी बरी आहेस ना? रागवायला काय झालं? हे तुला माहिती, तू राक्षस हे कळल्यापासून मी तुझ्या जवळही आलो नाही। अरे काय झालं? अशी चिडचिड का करतेस? खरं सांगू, तू चिडल्यावर खरंच खूप गोड दिसतेस। जास्त शहाणपणा करू नकोस। उड्या मारतोयस ना आनंदाने, माकडासारख्या मार। पण हा आनंद फार काळ टिकणार नाहीये। या घरात जर काही चिरंतन टिकणार असेल ना तर ते फक्त दुःख आहे। दुःख आणि दुःखच। आणि ते आता तुमच्या वाट्याला येणार आहे। कारण आता मी या घरातल्या एकेकाला
संपवणार आहे. खूप गोड. सकाळी काकूंचा चेहरा बघितला आणि माझा जीवात जीव आला. मी म्हटलं होतं ना तुला, तो विरोचक आता काही करू शकत नाही, कारण अस्तिक आता आपल्या सोबत आहे. केतकी ठीक आहे? बाबा, मी केतकी काकूंना सकाळीच भेटून आल्या. त्या सुखरूप आहेत. विरोचकाने काल रात्री काहीच केलं नाही. बाबा, तो विरोचक आता अशा सिच्युएशन मध्ये अडकलाय की तू काहीच करू शकत नाही. आणि म्हणून मला ह्या सगळ्यात केतकीचं कौतुक वाटतंय. हो ना, मग इतका मोठा थ्रेट असताना सुद्धा ती घाबरली नाही. काल रात्री मी आणि नेत्रा सुद्धा हेच बोलत होतो. प्रत्येक जण आपापल्या परीने सिच्युएशनशी लढतोय. सगळ्यांचाच कॉन्फिडन्स वाढलाय. पण विरोचकाचा कॉन्फिडन्स कमी झालाय. काल रात्री जेव्हा मी रूम मध्ये गेलो होतो तेव्हा रुपाली खूप चिडली होती, टेन्शन मध्ये होती. ती अस्तिकाला हाक मारत होती. अस्तिका मला दगा द्यायचा नाही असं काहीतरी बडबडत होती. म्हणजे विरोचकाची आणि अस्तिकाची भेट झालीच नाही अजून. हो साहेब, नसेलच भेटली. जेव्हापासून विरोचकाला कळलंय की तुमची आणि अस्तिकाची भेट झाली, तेव्हापासून त्याला अस्तिकाला भेटायचं असेल, तिच्याशी बोलायचं असेल. आणि अस्तिकाने तशी संधीच दिली नाहीये. म्हणून बाबा म्हणतायत तसं बहुतेक विरोचकाची चिडचिड झाली असेल. पण मग आता अस्तिका आहे कुठे? माहित नाही. मी आज एक काम करतो. मी आज इथेच रूम मध्येच थांबतो दिवसभर. कदाचित आज पुन्हा ती भेटायला येईल मला. नाही नाही नाही, असं अजिबात करायचं नाही. तू जर खोलीत एकटा दिसलास किंवा नेत्राचा इथला वावर कमी दिसला तर तिला संशय येईल. आणि विरोचक आहेच ह्या सगळ्याला खतपाणी घालायला. त्यामुळे सगळं काही नॉर्मल चालू आहे असं आपल्याला दाखवायला लागेल, म्हणजे अस्तिकाला संशय येणार नाही. करेक्ट. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.